कलाकाराचं दादर सोबत एक वेगळं नातं असतं। कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या, त्यांच्या यशात हातभार लावणाऱ्या अनेक संस्था दादरमध्ये अस्तित्वात आल्या आणि त्या आजही आहेत। अशीच एक संस्था म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी। ही संस्था गेली 99 वर्ष दादरमध्ये संगीत वाद्य दुरुस्ती आणि वाद्य विक्रीचं काम करते आणि लवकरच ही संस्था 100चा टप्पा पार करणार आहे। हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी 1925 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती। त्या काळी पत्र्याची शेड टाकून हरिभाऊंनी या संस्थेची सुरुवात केली होती। हार्मोनियम हे या संस्थेत विकले जाणारे एक मुख्य वाद्य आहे। हरिभाऊ स्वतः एक हार्मोनियम वादक होते। त्यावेळी संगीत नाटकं खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होती आणि हरिभाऊ त्या नाटकांमध्ये हार्मोनियम वाजवायचे। संगीत नाटकांमध्ये काम करणाऱ्या आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक दिग्गजांनी या संस्थेतून वाद्य खरेदी केलेत। एका पत्राच्या शेडमध्ये सुरू झालेल्या संस्थेने संगीत जगतात आपलं मोठं नाव निर्माण केलंय आणि दादर सोबतच इतरत्रही आपल्या शाखा निर्माण केल्यात। हरिभाऊ यांचे पुतणे उदय दिवाणे आणि दिनेश दिवाणे सध्या या संस्थेचं काम पाहतात। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आणि हरिभाऊ यांचे पुतणे दिनेश सर आणि उदय सर आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, हार्मोनियमची विक्री करणारी संस्था सुरुवातीला पत्र्याची शेड होती। पत्र्याची शेड आणि इतकं प्रसिद्ध दुकान, तर हा प्रवास कसा झाला? हा प्रवास म्हणजे आमचा त्यावेळी हरिभाऊंनी इथं दुकान चालू केलं, म्हणजे पत्र्याची शेडमध्ये चालू केलं आणि त्यावेळी ते ट्युनिंग वगैरे करायचे, ग्रामोफोन रिपेरिंग करायचे आणि त्यावेळी गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन असे सगळे वाजवणारे हार्मोनियमवाले सगळे इकडे यायचे। त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या गप्पा चालायच्या। तेव्हा काही गर्दी नव्हती, काही नव्हतं, सगळं मोकळं होतं। मग नंतर जेव्हा ही बिल्डिंग बांधली तेव्हा त्यांनी आम्हाला हे दुकान दिलं मालकाने आणि त्यामुळे मग इथून पुढे मग प्रवास सुरू झाला। मग नंतर कुंभारवाड्यामध्ये कारखाना सुरू केला। तिकडं बरेचसे लोक कारागीर होते आमच्याकडे। मग गिरगावला एक दुकान चालू केलं त्याने, अहमदाबादला एक चालू केलं आणि आत्ता 1992ला प्रभादेवीला एक चालू केलं। कारखाना आमचा कुंभारवाड्यामध्ये जो होता तो खूप मोठा कारखाना, पण ते फाळणीनंतर सगळे कारागीर बाहेर गेले, कोण पाकिस्तानात गेले, कोण पंजाबमध्ये गेले, त्यामुळे कमी झाले। मग हरिभाऊंनी तो नगरला शिफ्ट केला, अहमदनगर, आणि मग तिथून सगळे पेट्या बनवून इकडे यायच्या, इकडे काही वाद्य बनायची। मग गिरगावच्या दुकानामध्ये काही वाद्य, संतूर, स्वर मंडळ हे सगळं बनायला लागलं आणि आता आमचा प्रवास सुरू झाला। 1925 मध्ये ही संस्था स्थापन झाली आणि आता 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, तर त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। शतकपूर्तीकडे वाटचाल करताय तुम्ही। 100 वर्षात अनेक इतर संस्था उदयाला आल्या असतील, बरीच मोठी स्पर्धा निर्माण झाली असेल, आता तर ऑनलाईन सुद्धा वाद्य विक्री होते। तर म्हणजे या सगळ्या स्पर्धेच्या वातावरणात तुम्ही तुमचे ग्राहक आणि ही विश्वासार्हता कशी टिकवून ठेवली? आम्ही मेन म्हणजे क्वालिटी मेंटेन केलेली आहे। त्या क्वालिटीमुळे आमच्या कस्टमरचा म्हणजे गिरायकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आमच्याकडेच येतात। काही गिरायक तर ऑनलाईन ते घेतात, ते फसतात, अक्षरशः ते फोटो बघून ते फसतात। आणि जे समजदार गिरायक आहे ते बरोबर येतात आमच्याकडे आणि ते म्हणतात की बाबा हे इन्स्ट्रुमेंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, आम्ही बघूनच घ्यायला पाहिजे, हे ऑनलाईन घेऊन उपयोग नाही, कारण त्याच्या वाद्य आवाज वगैरे त्याच्यामध्ये सगळं ते काय कळतं, ऑनलाईनमध्ये कळत नाही। म्हणून ते आमच्यावर विश्वासामुळे आम्ही अजून टिकून आहोत आणि आता 100ही करतोय आम्ही आहोत। या 100 वर्षाच्या कालावधीत संगीत क्षेत्रात खूप बदल झाले आणि वाद्यांमध्येही तसेच बदल झाले, म्हणजे पाश्चिमात्य संगीताचा खूप प्रभाव पडला। तर वाद्यांमध्ये तुम्ही या बदलाला कसे सामोरे गेलात आणि संस्थेत काय बदल केले? आम्ही सामोरे गेलो म्हणजे त्या हिशोबाने आम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही पण इन्स्ट्रुमेंट्स ठेवले। पाश्चिमात्य इन्स्ट्रुमेंट जसं गिटार आहे, ड्रम सेट आहे, हे सगळं काही ठेवलं। ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, ते बाहेर नाही येतात, तर त्यामुळे ते आम्ही अजूनही विकतो, ते सेल आमच्याकडे होतात। पण त्याप्रमाणे बदलावं लागलं, ज्याप्रमाणे मार्केट आहे त्याप्रमाणे करावं लागलं। इलेक्ट्रॉनिकमध्ये पण आम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तंबोरा आहे, एवढा मोठा तंबोरा घेऊन जाणं आणणं जरा त्रासदायक होतं, म्हणून इलेक्ट्रॉनिक तंबोरे आले। ते लोक आता मोठे मोठे आर्टिस्ट स्टेजवर वापरतात इलेक्ट्रॉनिक तंबोरे, ते असं चालू आहे ते। आता इलेक्ट्रॉनिक आलेच आहे, कीबोर्ड आलेत, ऑक्टोपॅड आहे, हँडसोनिक आहे, पुष्कळ वाद्य आलेली आहे, पण ती शक्यतो ऑर्केस्ट्रावाले वगैरे वापरतात। जे 7 संघ नाट्यसंगीतला वापरतात ते तबला, पेटी, तानपूर ही 3च वाद्य लागतात आणि ती अजूनही चालू आहे आणि त्याला अजूनही मागणी आहे। ही नावाजलेली संस्था शतकोत्तर वाटचाल करत असतानाच
काही हितक्षेत्रूंनी ही संस्था बंद होणार अशी अफवा पसरवली आहे. ही संस्था बंद होणार आणि या संस्थेतील वाद्य सवलतीच्या दरात विकायला काढलेली आहेत अशी एक अफवा सध्या समाज माध्यमांवर फिरतेय. काही दिवसांपासून एक अफवा पसरते की ही संस्था बंद होणार आहे आणि ती खोटी आहे. तर तुम्ही काय? हो, ती खोटी आहे. आता कोणी ते टाकले व्हॉट्सअपवर ते आम्हालाही अजून काही कळलेलं नाही, पण ही खूपच पसरलेली अफवा. आणि आमचं एवढंच विनंती आहे सर्व लोकांना की याच्यावर विश्वास ठेवू नका. आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला कळेल आमच्याकडनं त्यावर विश्वास ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका. ही टोटली फेक न्यूज आहे. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले आहेत हे विसरायचं, पण चालू आहे आता कार्यक्रम. जसे तुम्ही आलात तसे आणखीन बाकीचे पण लोक येऊन गेले आणि आम्ही प्रयत्न करतोय हे सगळं शंकेचं निरासन करायचं. यशाच्या मार्गावर असताना पाय खेचणारे भेटतातच. या संस्थेच्या बाबतीतही तेच घडतंय, पण त्यामुळे या संस्थेच्या कार्यात कुठलाही खंड पडणार नाहीये. उलट पुढील अनेक शतके ही संस्था याच जोमाने काम करत राहील आणि संगीत क्षेत्रात आपलं योगदान देत राहील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला फॉलो करा.